दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभर वैद्यकीय संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिलंय। उच्च न्यायालयाच्या विनंतीचा मान राखत आजचा काम बंद आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनांनी दिली आहे। उच्च न्यायालयाच्या विनंतीनुसार 20 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रव्यापी वैद्यकीय संघटनांचा काम बंद आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलं। मात्र डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांविरोधात राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असलेला कायदा अधिक कडक करण्याची मागणी करण्यात आली। तसंच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी शासनानं प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलला जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये एक महिला डॉक्टर आणि आमचा सहकारी याच्यावर हल्ला केला। त्या निमित्ताने त्याच्या कारणास्तव आम्ही आज राज्यव्यापी संपाचे आयोजन केले होते आणि त्याबाबत आम्ही निषेध रॅली देखील आम्ही आयोजित केली होती। परंतु मुंबई हायकोर्टाच्या सल्ल्यानुसार किंवा आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन ती होल्ड केलेली आहे। परंतु आमचा जो मेडिकेअर कायदा आहे, मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट 2010, त्याच्यामधल्या तरतुदी अधिक बळकट कराव्यात ही जी आमची 2011-12 पासून जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी असे आम्ही गव्हर्नमेंटला वारंवार मागण्या केल्या आहेत। त्याचंच एक निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो होतो आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की तुमच्या सगळ्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रापर्यंत निश्चित पोहोचवू। इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर अनेक वैद्यकीय संघटना, निमा, EPA, गायनेकॉलॉजी असोसिएशन, पेडियाट्रिक असोसिएशन, ऑर्थोपेडिक असोसिएशन अशा अनेक डॉक्टरांच्या संघटनांचे प्रतिनिधी आपले माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना आम्ही भेटलो। आमच्या सर्व संघटनांचा आज एक लाक्षणिक संप नियोजित होता। काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील एका महापालिकेच्या रुग्णालयात तेथील एका नगरसेवकांनी तेथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना आणि परिचारिकांना मारहाण केली, अत्यंत अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली। त्या संदर्भात हा संप नियोजित होता। परंतु शनिवारी दुपारी माननीय उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेऊन त्या आरोपीचा जामीन स्थगित केला आणि त्याला समर्पण करायला सांगितलं आणि आम्हाला आवाहन केलं होतं की त्यांनी आजचा संप आम्ही मागे घ्यावा म्हणून। तर माननीय उच्च न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही आजचा आमचा जो संप होता हा राज्यभर होणार होता आणि राज्यभर सगळ्या वैद्यकीय संघटना, सगळ्या स्पेशालिटीच्या, सगळ्या पॅथीच्या आणि इव्हन ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाची महाराष्ट्र शाखा हे सर्व त्याच्यात समाविष्ट होते। मॅग्मो ही जी शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटना आहे त्यांचाही आम्हाला पाठिंबा होता, रेसिडेंट डॉक्टरचा होता, मार्ड आणि तो संप मग माननीय उच्च न्यायालयाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही स्थगित केला। आणि त्याच्यातल्या ज्या काही मागण्या होत्या, एक मागणी फक्त ही होती की त्यात नगरसेवकाला अटक केली जावी, त्याला जो सहजगत्या जामीन मिळाला ते आम्हाला खूपच निषेधार्ह वाटलं होतं। तर ती मागणी एका अर्थाने पूर्ण झालेली असली तरी बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। त्याच्यातलं एक सर्वात महत्त्वाची मागणी अशी होती की महाराष्ट्र मेडिकेअर ॲक्ट 2010 हा एक कायदा आहे ज्याने रुग्णालय आणि रुग्णालय कर्मचारी या सर्वांना संरक्षण दिले जाते। परंतु तो कायदा आजही तितका सक्षम, सशक्त आणि अंमलबजावणीसाठी परिणामकारक नाही आहे। त्याच्यामुळे त्याच्यातून आत्तापर्यंत शिक्षा झाल्याचं प्रमाण हे अत्यल्प आहे, 1% देखील कमी आहे। त्यामुळे तो कायदा अधिक सक्षम, सशक्त केला जावा ही आमची सरकारकडे मागणी आहे। तो कसा असावा त्याचं एक प्रारूप आम्ही आधीच आपले प्रधान सचिव आणि मुख्यमंत्री साहेबांकडे दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर व्हावं म्हणजे आता पुढच्या अधिवेशनाची वाट न बघता त्या कायद्याला सशक्त करणारा अध्यादेश सरकारने ताबडतोब जारी करावा अशी आमची मागणी आहे। ती आत्ता आम्ही कलेक्टर साहेबांकडे पोहोचवली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।